खरं तर निवडणुकीत देवेंद्रजींना प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं म्हटलं होतं आणि आता ते आश्वासन मोल ठरलं. प्रभू रामचंद्राची शपथ मोडल्या गेली. रामराज्य आलं पण शपथ मोडणारे हे आमचे मुख्यमंत्री आहेत. या वेदना अजूनही शेतकऱ्याला सतावतं आणि म्हणून मी उद्या 21 ते 23 पर्यंत रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच महाराजांच्या राजधानीमध्ये पातळ या गावी जिजाऊच्या समाधीवर अन्नत्याग आंदोलन करतो आहे. तिथून शक्ती घेऊन महाशक्तीत या सगळ्या मागणीसाठी दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार आहोत. उद्यापासून 3 दिवस अन्नत्याग करतो आहे आणि म्हणून सरकारला सांगायचं आहे का हिंदूलाही पोट असतं, हिंदू शेतकऱ्याला पोट आहे, तपासा थोडं, तो उपाशी आहे, तो लढतो आहे. तलवारीनं जेवढं मारलं जातं त्यापेक्षा धोरणानं किती मेले, जेवढ्या औरंग्यानं नाही मारले त्याच्यापेक्षा जास्त सरकारनं मारले. जे काँग्रेस 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या 5 वर्षा अगोदरचा आकडा होता, आता तो 1 लाखानं वाढला असेल. एवढी मारामारी जर धोरणामुळे होत असेल तर हे औरंगजेबाचं कृत्य थांबवणारी औलाद कुठं पैदा होईल का याचा विचार करतोय, याची अपेक्षा करतोय का कोण ना कोणी उभं राहिलं पाहिजे. आणि हीच सगळी मागणी घेऊन आम्ही लढणार आहोत. आता काय विचार